पुण्याच्या महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चंचला कोदरे विजयी झाल्या। पुण्याच्या महापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका चंचला कोदरे, शिवसेना भाजप युतीच्या वतीने सोनम झेंडे आणि काँग्रेसच्या लक्ष्मी घोडके यांनी अर्ज दाखल केला होता। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी झाली होती। मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका पाळली होती। राष्ट्रवादी पक्षाच्या आदेशाप्रमाणे महापौर वैशाली बनकर यांनी राजीनामा दिला होता। त्यामुळे महापौर पदासाठी पालिकेच्या सभागृहात निवडणूक घेण्यात आली। महापालिकेत पक्षीय बलाबलानुसार राष्ट्रवादीचे 51, काँग्रेसचे 29, मनसे 28, भाजप 26, शिवसेना 15, RPI 2 आणि अपक्ष 1 असे नगरसेवक आहेत। निवडणुकीच्या आदल्या दिवशी काँग्रेसच्या लक्ष्मी घोडके यांनी अर्ज मागे घेतला। त्यामुळे त्याचवेळी पक्षीय बलाबलानुसार चंचला कोदरे यांचा विजय निश्चित झाला। त्यानुसार पुण्याच्या महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार चंचला कोदरे यांची निवड झाली आहे। कोदरे यांनी भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार सोनम झेंडे यांचा पराभव केला। महापौर पदासाठी सकाळी 11 वाजता निवडणूक झाली। या झालेल्या निवडणुकीत कोदरे यांना 83 तर झेंडे यांना 41 मते पडली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 28 नगरसेवक या निवडणुकीत तटस्थ राहिले। महापौर पद सव्वा वर्षासाठी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याने विद्यमान महापौर वैशाली बनकर यांनी राजीनामा दिला होता। या रिक्त पदासाठी मतदान झाले। या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चंचला कोदरे, काँग्रेसच्या वतीने लक्ष्मी घोडके तर भाजप शिवसेना युतीच्या वतीने शिवसेनेच्या सोनम झेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। पालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी आहे। त्यामुळे घोडके यांचा अर्ज माघारी घेण्यात आला। एकूण 152 सदस्यांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 83 सदस्य सभागृहात असल्याने कोदरे यांचा विजय निश्चित मानला जात होता। या निवडणुकीत मनसेने उमेदवार उभा केला नव्हता। एकतर मी सर्वात प्रथम आमच्या पक्षाचे वरिष्ठ ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, ॲडव्होकेट वंदनाताई चव्हाण, खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमच्या मित्रपक्षाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री ऋतुराजी चव्हाण आणि आमचे सर्व सभागृहातले सर्व साथीदार या सर्वांचं मनपूर्वक आभार मानते आणि शतशः ऋणी आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही मोठी जबाबदारी दिली आणि त्यांच्या विश्वासास पात्र ठरेन अशीच कामकाज ही कारकीर्द जो काही मला काळ मिळेल त्या काळात नक्कीच करेन। एकतर सध्या आपण आत्ताच्या जगात पाहतोय, जरी आपण 21व्या शतकात वावरत असलो तरी महिला असुरक्षित आहे। जरी आपल्याला सपोर्टिव्ह इतर काही संस्था आहेत, आपले बांधव आहेत, बरेचसे ग्रुप आहेत की ज्या नेहमीच महिलांना मदत करत असतात, कोणाबद्दल काही कंप्लेंट नाही, पण तरी ज्या काही समाजात अशा कलंकित व्यक्ती असतात किंवा मानसिक आजाराने अशा भूषित व्यक्ती असतात की त्या महिलांना त्रास देतात, त्यांच्या विरुद्ध शासनाकडून ठरवून घेऊन एक कडक निर्णय घेतला जाईल, ठामपणे निर्णय घेतला जाईल। त्यासाठी मार्गदर्शन मी माझ्या ज्येष्ठ नेत्यांचं आणि माझ्या सर्व सभासदांचं नक्कीच घेईन। काँग्रेस पक्षाचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मतदान न केलेल्या सदस्यांची संख्या आहे 28। एकूण झालेलं मतदान आहे 124 आणि या 124 मतदानापैकी सौ कोदरे चंचला संदीप यांना 83 मते मिळालेली आहेत। सोनम मयूर यांना 41 मते मिळालेली आहेत। मतदानाआधी सौ कोदरे चंचला संदीप यांना महापौर पदाकरिता सर्वात जास्त मते मिळाली असल्यामुळे सौ कोदरे चंचला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा
त्यांच्याकडे बघा, त्यांच्याकडे बघा. झालं असेल तर दुसऱ्यांना पण संधी द्या.